सोलापूर शहरामधील जोडवाई पेठ या परिसरामधील राहणारे व्यापारी जमीर इस्माईल दलाल तसेच त्यांचा मुलगा फैसल जमीर दलाल व त्यांची पत्नी राबिया जमीर दलाल यांनी त्यांची सून आलिया फैसल दलाल हिला लग्नानंतर सुमारे 2 महिने चांगल्या प्रकारे नांदवून त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच तिला माहेरवरून 8 लाख रुपये घेऊन ये म्हणून शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी जोडबावी पेठ पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्यामधून सोलापूर येथील न्यायाधीश रेडकर साहेब यांनी निर्दोष मुक्तता केलेली आहे। यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की यातील जमीर इस्माईल दलाल हे जोडबावी पेठ या ठिकाणी राहणारे व्यापारी आहेत। त्यांचा मुलगा फैसल जमीर दलाल याचे लग्न आलिया फैसल दलाल हिच्यासोबत जे आहे सन 2017 मध्ये 30 एप्रिल 2017 रोजी त्यांचं लग्न झालं होतं। लग्नानंतर सून आलिया ही जमीर दलाल यांच्या घरी संसार करण्यासाठी व नांदण्यासाठी आली होती। सुमारे 2 महिने चांगल्या प्रकारे नांदवल्यानंतर त्यानंतर लग्नामध्ये मानपान चांगला केला नाही तसेच त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेणे व त्यानंतर या आलिया हिला बाळंतपण झाल्यानंतर मुलगी झाली, आम्हाला मुलगा हवा होता असे कारण सांगून तुला जर नांदायचे असेल तर 8 लाख रुपये धंद्याकरिता घेऊन ये असे म्हणून वारंवार शारीरिक मानसिक त्रास देऊन टोमणे मारून तिचा छळ केला अशा आशयाची फिर्याद आलिया फैसल दलाल यांनी जोडबावी पेठ पोलीस स्टेशन येथे दिल्याने जोडबावी पेठ पोलीस स्टेशन येथे दिनांक 27 ऑगस्ट 2018 रोजी भारतीय दंड संहिता कलम 498 अ 323 504 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस विनायक पवार साहेब यांनी करून आरोपींच्या विरुद्ध सोलापूर येथील न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केलेले होते। सदर प्रकरणाची सुनावणी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री विनायक रेडकर साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली। या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले। त्यामध्ये फिर्यादी पीडित मुलगी आलिया फैसल दलाल तसेच त्यांचे कुटुंबीय व पोलीस तपासिक अधिकारी विनायक कृष्णाजी पवार असे 6 साक्षीदारांची साक्षी तपासण्यात आली। या प्रस्तुत प्रकरणामध्ये आरोपी फैसल दलाल जमीर दलाल व राबिया दलाल यांच्या वतीने आम्ही बाजू मांडली व युक्तिवाद केला। आम्ही त्या प्रस्तुत प्रकरणामध्ये यातील आरोपी यांच्या विरुद्ध फिर्यादी हिने व तिच्या संपूर्ण नातेवाईकांनी संगनमत करून पूर्वनियोजित खोटी फिर्याद दाखल केलेली आहे। एकंदरीत फिर्यादीला आरोपींनी कोणत्याही प्रकारचा शारीरिक आणि मानसिक छळ दिल्याचा पुरावा मेहरबान कोर्टामध्ये उपलब्ध नाही। तसेच ज्या काही घटना फिर्यादीने आणि तिच्या साक्षीदारांनी सांगितलेल्या आहेत त्या घटनेची तारीख, वेळ, महिना तसेच स्पेसिफिक कशा पद्धतीचा तो त्रास होता ह्याबद्दल देखील स्पष्ट उल्लेख नाही। त्या पद्धतीने जे आरोप केलेले आहेत ते मोगम स्वरूपाचे आहेत। ज्या अर्थी फिर्यादी ही लहान मुलगी म्हणजे मुलगी झाल्यानंतर आम्हाला मुलगा हवा होता असे म्हणून आरोप केलेला आहे आणि त्या अनुषंगाने फिर्यादीला छळ केला असे नमूद केलेले आहे। परंतु फिर्यादीने तिच्या उलट तपासामध्ये बाळंतपण झाल्यानंतर ती कधी नांदायला आरोपींकडे गेलेलीच नाही असा युक्तिवाद आम्ही मेहरबान कोर्टासमक्ष केला। ज्या अर्थी ती आलिया ही नांदायलाच गेलेली नाही त्यामुळे तिला मुलगी झाल्याच्या कारणावरून त्रास देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही असा युक्तिवाद केला। तसंच ज्या अर्थी 8 लाख रुपये माहेरवरून धंद्यासाठी घेऊन ये असा तगादा लावल्याचा फिर्यादी पक्षाचा आणि सरकार पक्षाचा आरोप आरोपींच्या विरुद्ध होता। या आरोपीच्या अनुषंगाने आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास असे आणून दिले की आरोपी हे पूर्वीपासून व्यापारी आहेत, त्यांचे कारखानदारी आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्वीपासून चांगली आहे आणि आरोपींची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यानेच यातील फिर्यादीचे लग्न तिच्या वडिलांनी आरोपीच्या मुलासोबत लावून दिलेले होते। त्यामुळे एकंदरीत आरोपींची आर्थिक परिस्थिती ही फिर्यादीच्या आर्थिक परिस्थितीपेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे। त्यामुळे त्या कारणासाठी रक्कम मागण्याचा कुठलाही प्रश्न उपस्थित होत नाही। ऑलरेडी त्यांचा धंदा अस्तित्वात असताना नवीन धंदा करण्याची कोणतीही परिस्थिती त्या ठिकाणी दिसून येत नाही। त्यामुळे एकंदरीत प्रस्तुत प्रकरणामध्ये पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारे मागणी केलेली नाही, पैशाची मागणी केलेली नाही, तसेच त्यांचा छळ केलेला नाही असा युक्तिवाद आम्ही केला आणि मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनात सर्व वस्तुस्थिती आणून दाखवली। एकंदरीत आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री विनायक रेडकर साहेब यांनी आरोपी फैसल जमीर दलाल, जमीर इस्माईल दलाल व राबिया जमीर दलाल सर्व राहणार जोडबावी पेठ, मंगळवार बाजार, सोलापूर या तिन्ही आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.